दिव्यांगाच्या मानधनासंदर्भातील शासन निर्णयावरून आक्रमक भूमिका घेतलेले शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या मागणीला अखेर यश मिळाल्याचं पाहायला मिळाले। शासनाकडून काढण्यात आलेल्या 2 GR रद्द करण्यात आल्याने 19 तारखेला मंत्रालयात होणारे आंदोलन मागे घेण्यात आले। UTI कार्ड मिळाल्याशिवाय मानधन अथवा पगार देऊ नये असा निर्णय शासनाने घेतल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा निर्णय चुकीचा असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच या निर्णयाविरोधात 19 तारखेला मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान या 2 शासन निर्णयामुळे सुमारे 50% दिव्यांग लाभार्थी मानधनापासून वंचित राहत असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यानंतर मंत्रालय प्रशासनाने याची दखल घेत संबंधित दोन्ही GR रद्द केल्याची माहिती समोर आली आहे। शासनाकडून निर्णय मागे घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रस्तावित आंदोलन रद्द करण्याची घोषणा केली आहे। या घडामोडीनंतर दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जाते। सर्व दिव्यांग बांधवांचे 4 महिन्यापासून मानधन बंद होतं, कारण UDID कार्ड नाही म्हणून मानधन दिलं जाणार नाही असं तुकलीक निर्णय सरकारनं काढलेला होता। त्याच्यामुळे मानधन बंद होतं। तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असताना सुद्धा मानधन बंद केलं होतं। या दोन्ही गोष्टीसाठी आपण 19 तारखेला आंदोलनाचा इशारा थेट मंत्रालयात आंदोलन करू असं आपण इशारा दिला होता। पण या दोन्ही गोष्टी आता सरकारनं पूर्ण केलेल्या आहे। खरं तर यामध्ये आमचे जे दिव्यांग सचिव आहे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली। सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि मुख्य सचिव, मुख्यमंत्री महोदय आणि आमचे सावे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यामुळे आता दोनही शासन निर्णय ज्याच्यामुळे 4 महिन्यापासून दिव्यांगांचे पगार बंद होते त्यांना आता पूर्ववत सुरू करणार आहे। दोनही निर्णय मागे घेतलेले आहे। सरकारचे आभार मानतो आणि तुर्तच 19 तारखेचं आंदोलन आपण मागे घेत आहोत। धन्यवाद। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला 12 रुपये 35 पैशाचा दर अपुरी असल्याची प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। नांदूर मधमेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्याला किमान 20 रुपये प्रति किलो किंवा 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी मागणी केली आहे। सध्या बाजारात कांद्याला मिळणारा कमी दर आणि वाढत्या उत्पादन खर्च यामुळे शेती परवडत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। बियाणे, खत, औषधे, मजुरी, वीज आणि पाणी आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च होत असताना उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत। किमान 20 रुपये किलो दर मिळाल्यास तरी उत्पादन खर्च निघेल, अन्यथा कांदा शेती करणं कठीण होईल अशी भावना शेतकरी दाम्पत्याने केली आहे। दरम्यान कांद्याच्या दर प्रश्नी सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते। लावून जर उपयोग नाही, आम्हाला खर्च एवढा करून सुद्धा उपयोग नाही आणि मुख्यमंत्र्यांना 12 रुपयाला घोषणा केली ते आम्हाला मान्यच नाही ना। कमीत कमी 2000 तरी पाहिजे। बस आता किती एकर कांदा होता? 3 एकर कांदा होता। किती खर्च आला? खर्च आले 2 लाख रुपये, हातात आले 50,000। तोट्यात नाही तर काय। आणि खातायला भाव काय त्यांचे 2-2, 3-3 हजार रुपये कोणीची किंमत आहे। त्याच्यात तर हिऱ्या भेटतच नाही। हिऱ्या तर दुकानदार डायरेक्ट स्टॉकच दाबून ठेवत्या। हिऱ्या मागायला गेलो का नाहीच म्हणत्या आणि जास्त पैसे दिले का लगेच द्या। त्यांनी ही चौकशी करायला पाहिजे ना खतावाले सुद्धा। या कांद्याला खत सुद्धा भेटलेले आम्हाला, इतकी हालत बेकार झाली होती। आता मार्केट वाढवा देऊ बाजार काय आता 700, 800, 500, 600 काय परवडत त्याच्यामध्ये। पण आता हे ठेवून उपयोग नाही ना काही। हाय ते घडत नाही काही नाही। आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।